कालपर्यंत आपण आलो होतो वर्णमालामध्ये स्वर आणि स्वरादीपर्यंत आलो होतो. बरोबर. पुढे तुमची वर्णमाला. मग वर्णमालामध्ये आता काय बघायचं आपल्याला? व्यंजन बघायची. मग एकूण व्यंजन किती आहे? 34 प्लस 2. मग 5 सबमिशननी 2 व्यंजनांचा समावेश वर्णमालेमध्ये केला. मग ते वर्णमाला कोणती? आता बघा हे 34 प्लस 2 कोणते? विशेष संयुक्त व्यंजन. विशेष संयुक्त व्यंजन याचा समावेश कोणी केला आहे? मपा सबनिसांनी. आता बघा या 34 व्यंजनामध्ये त्यांचं वर्गीकरण केलंय. मग पहिला असेल कठोर व्यंजन. मग कठोर म्हणजे काय? ज्या वर्णांचा उच्चार करण्यास काय असेल? कालावधी जास्त लागतो, परंतु त्यांचा उच्चार कसा होतो? कठोर पद्धतीने होतो. आता बघा क क ख त्याच पद्धतीने जर ग घ चा उच्चार केला याचा कसा होतो? सौम्य होतो. मग कठोर व्यंजन त्यांनाच काय म्हणलं जातं? श्वास किंवा आघोष. काय म्हणलं जातं? श्वास किंवा आघोष. एकूण मग आता बघा हे गट डायरेक्ट लक्षात ठेवायचा. हा पहिला गट, दुसरा, तिसरा, चौथा आणि हा पाचवा. क च ट त प चा डायरेक्ट काय करायचे? 5 गट लक्षात ठेवायचे. मग क ख ग घ ट सरळ आणि खाली काय? क च ट त प. आता कठोर व्यंजनामध्ये कोणता समावेश होतो? क ख च छ ट ठ त थ प फ प्लस 3 उष्मे. उष्मे कोणते तुमचे? श श आणि स. एकूण कठोर व्यंजन जर विचारले तर एकूण किती आहे? 13. आता बघा पुढे मृदू वर्ण किंवा मृदू व्यंजन. मृदू व्यंजन म्हणजे काय? ज्या व्यंजनांचा उच्चार करण्यास सौम्यपणा असतो. इथे काय बघितलं होतं? कठोरपणा. आणि मृदू मध्ये काय असेल? सौम्यपणा असेल. त्या व्यंजनांना काय म्हणायचं? मृदू व्यंजन. त्यांनाच म्हटलं जातं घोष वर्ण किंवा नाद वर्ण. काय म्हटलं जातं? घोष किंवा नाद वर्ण. मग या घोष वर्ण किंवा नाद वर्ण एकूण मृदू वर्ण. ज्यावेळेस तुम्हाला काय विचारलं जाईल? मृदू व्यंजन विचारलं जाईल. मग मृदू व्यंजन किती येते? 21. हे कठोरचे 13 सोडून बाकी किती आहे? 21 काय असतील? मृदू असतील. मग त्यांच्यामध्ये तुमचा सर्व समावेश होतो. याचा नाही होत. याचा कुठे येतो समावेश? कठोर व्यंजनामध्ये. बाकीचे कठोर सोडून जेवढे काही व्यंजन आहे त्यांचा समावेश कशामध्ये होतो? मृदू वर्णांमध्ये. मग मृदू वर्ण जर मृदू व्यंजन जर विचारले तर किती येतील? 21. मग आता आपली टोटल वर्णमाला आपण कितीची बघितली? 52 किंवा 48 ची जर बघितली. या 48 पैकी जर कठोर सोडले, कठोर किती आहे? 13. मग किती उरतील? 35 प्लस 2 कोणते? क्ष आणि ञ. जर तुम्हाला मृदू वर्ण विचारले, काय विचारले? मृदू वर्ण विचारले तर किती देणार? 36. मृदू वर्ण आणि मृदू व्यंजन दोघांमध्ये फरक. जर मृदू व्यंजन विचारले तर 21 आणि मृदू वर्ण जर विचारले तर किती येते? 37. पुढे सर अनुनासिक. अनुनासिक म्हणजे काय? ज्या व्यंजनांचा उच्चार नाकातूनही होतो. कशातून होतो? नाकातूनही होतो. म्हणून त्यांना काय म्हणलं जातं? अनुनासिक वर्ण. त्यांनाच म्हणलं जातं परस वर्ण. परस वर्ण म्हणजे काय? दुसऱ्यावरती स्वार होणे. जसे बघा आंबा. या आवरती काय झाला? हा अनुस्वार स्वार झाला. म्हणजे दुसऱ्यावरती स्वार होणारा काय असेल तो? परस वर्ण. आता गट किती आहे रे? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. कितवा गट आहे? 5वा गट आहे. म्हणून त्या वर्णांना काय म्हटलं जातं? पंचम वर्ण सुद्धा म्हटलं जातं. मग समजलं? कठोर म्हणजे काय? ज्याचा उच्चार करण्यास कठोर असतो. मृदू म्हणजे काय? ज्याचा उच्चार करण्यास सौम्य असतो. आणि नासिक म्हणजे काय? ज्यांचा उच्चार नाकातूनही होतो. मग पुढे असेल अर्धस्वर किंवा अंतस्वर.
आता अंतस्थ म्हणजे काय? दोन गटांमधील मध्यस्थी. काय असेल? दोन गटांमधील मध्यस्थी. मग दोन गट कोणते? हा स्पर्श व्यंजन आणि उष्मे. काय असेल? स्पर्श व्यंजन आणि उष्मे यांच्यामध्ये कोण येतो? य र ल व किंवा अर्धस्वर म्हणून त्यांना काय म्हणलं जातं? अंतस्थ किंवा थोडक्यात लक्षात ठेवायचं मध्यस्थी. दोघं गटांच्या मध्ये येणार काय असेल? अंतस्थ. आता अर्धस्वर. अर्धस्वर काय म्हणायचं त्याला? उच्चार पूर्णपणे होत नाही असं बिलकुल नाही. आता अर्धस्वर तुम्हाला स्वर माहिती आहे? टोटल स्वर किती आहे? 14. बरोबर आहे. आता त्याची जर आपण 14 खडी तयार केली, सपोज या य ची 14 खडी जर तयार केली तर काय येईल रे? य या ई ई काय? य या ई ई. मग ह्या ई चा उच्चार कोणासारखा होतो? ई आणि ई सारखा. कोणासारखा होतो? स्वरांसारखा होतो म्हणून त्यांना काय म्हणायचं? अर्धस्वर. मग जर र घेतला, र रा री री रु रु कसा होतो? रु रु म्हणजे ऋषीच्या रू सारखा. कोणासारखा होईल? ऋषीच्या रू सारखा. ल चा उच्चार घेतला तर ल ला ली ली लू. कशासारखा होतो? लू सारखा. व चा जर उच्चार घेतला तर काय येईल? उ उ. कोणासारखा होईल? उ सारखा. म्हणून त्यांना काय म्हणायचं? अर्ध स्वर. जरी व्यंजन आहे पण त्याची जर 14 खडी जर किंवा 12 खडी जर तयार केली तर त्यांचा उच्चार कशासारखा होतो? स्वरासारखा होतो म्हणून त्यांना काय म्हणायचं? अर्धस्वर. पुढे असेल उष्मी, घर्षक. आता बघा उष्मी म्हणजे काय? ज्या वेळेस आपण वर्णांचा उच्चार करतो, ज्यावेळेस आपल्या फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोरात बाहेर फेकली जाते, त्यावेळेस थोड्याफार प्रमाणामध्ये घर्षण निर्माण होतं. जसं बघा श, जीभ आणि वरती टाळू दोघांमध्ये घर्षण. श श स स जे काही घर्षण निर्माण होतं म्हणून त्यांना काय म्हणायचं? घर्षक. आणि घर्षण निर्माण झाल्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं? उष्मे वर. पुढे असेल महाप्राण. महाप्राण म्हणजे काय रे? सिंपल लक्षात काय ठेवणार? महाप्राण मध्ये हो बरोबर आहे किंवा इंग्रजी अक्षर यच. काय लक्षात ठेवणार? इंग्रजी अक्षर यच. ज्या वर्णांमध्ये इंग्रजी अक्षर यच याची छटा येत असेल त्याला काय म्हणायचं? महाप्राण. आता बघा मुख्य महाप्राण जर विचारला तर किती आहे? 1. एकूण महाप्राण जर विचारले तर किती येते? 14. मग 14 कशा लक्षात ठेवायचे? दुसरा आणि चौथा गट. काय असेल? दुसरा आणि चौथा गट किती झाले? 10. मुख्य महाप्राण किती? 1 प्लस या उष्म्यांचा समावेश. उष्म्यांचा समावेश कशामध्ये होतो? महाप्राणमध्ये. मग एकूण किती झाले? 14 झाले. आता या 14 मध्ये अपवाद लक्षात ठेवायचे. काय लक्षात ठेवणार? अपवाद. अपवाद किती आहे? 2. मग पहिला असेल स आणि दुसरा असेल स. या स मध्ये यच येतो का रे? नाही येत, परंतु त्याला महाप्राण म्हणायचं. जरी यच येत नसेल तरी पण त्याला काय म्हणायचं? महाप्राण म्हणायचं. परंतु आता बघा या च ला जर इंग्लिश मध्ये लिहिलं तर काय तो यच. मग याच्यामध्ये जरी यच येत असेल तरी त्याला महाप्राण मानायचं नाही. तुम्हाला एक्झाम मध्ये या 2 शब्द अक्षरांवरती काय केलं जातं? कन्फ्यूज केलं जातं. मग महाप्राण कोणाला म्हणणार? स ला. च ला काय म्हणणार? अल्पप्राण. च ला काय म्हणणार? अल्पप्राण. ओके समजलं? कठोर म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार करत असताना
कठोरता असते, मृदू म्हणजे सौम्य उच्चार होतो, अनुनासिक म्हणजे नाकातून होतो, अर्धस्वर म्हणजे स्वरांसारखा उच्चार होतो, नंतर उष्मी किंवा घर्षक म्हणजे काय, जे घर्षण निर्माण होतो, महाप्राण म्हणजे काय, ह या वर्णाची छटा असते, पुढचा वर्ण आहे द्रविडीयन, यालाच म्हणतात स्वतंत्र वर्ण किंवा द्रविडीयन वर्ण. आता बघा जे काही बाकीचे आपण जी वर्णमाला आहे ती सर्व काय तुमची मराठीमध्ये किंवा संस्कृत मध्ये, परंतु जो काही ळ हा वर्ण आहे हा कुठला आहे, द्रविडीयन भाषेमधला आहे. कुठला आहे तो, द्रविडीयन भाषेमधला, म्हणून त्याला काय म्हणलं जातं, स्वतंत्र वर्ण. म्हणजे सर्वांपासून काय असेल तो वेगळा असेल. मग बघा स्वरांनाच काय म्हणलं जातं, अच किंवा विरुत्त. विरुत्त म्हणजे काय, आता बघा स्वरांचा जर उच्चार केला तुम्ही अ आ इ उ ऊ, पुढे तोंड बंद होतंय का रे, नाही. मग ज्या ठिकाणी ज्या वर्णांचा उच्चार करताना तोंड बंद होत नसेल त्यांना काय म्हणायचं, विरुत्त म्हणायचं. काय म्हणायचं, विरुत्त म्हणजे तोंड बंद होत नाही, अ पासून तुम्ही शेवटपर्यंत जरी गेले तरी नाही. मग आपण बघितलं रस्व स्वर, रस्व स्वरांमध्ये काय होतं, उच्चार करण्यास कालावधी कसा लागतो, कमी लागतो. दीर्घ स्वरांमध्ये उच्चार करण्यास कालावधी जास्त लागतो. संयुक्त स्वर म्हणजे काय, दोन विजातीय स्वर एकत्र येऊन एक नवीन स्वर तयार होतो. सजातीय नाही, काय असेल, विजातीय स्वर एकत्र येऊन, कारण की अ चा उच्चार वेगळा होतो, ई चा उच्चार वेगळा होतो. दोन विजातीय स्वर, मराठीमध्ये दोन इंग्रजी स्वर आणले त्यांना काय म्हणतात, आदत्त स्वर किंवा नवे स्वर. इंग्रजी मधून मराठीमध्ये कोणी आणले, अरविंद मंगरुळकर यांनी. आता बघा याच्यात दोघांमध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. संयुक्त व्यंजन कोणी आणलंय, मोपा समरीस यांनी, आणि जे काही नवीन स्वर आहे ते कोण आणले, अरविंद मंगरुळकर यांनी. आपण बघितलं सजातीय स्वर मध्ये उच्चार स्थान काय असेल, एकच. विजातीय मध्ये काय, उच्चार स्थान भिन्न असेल. उत्पत्तीनुसार दोन बघितले, कोणते, एक सिद्ध स्वर त्याला म्हणतात मूळ स्वर. नंतर साधित स्वर म्हणजे काय, दुसऱ्यापासून साधलेला. या दीर्घला काय म्हणलं जातं, द्विगुणित. दीर्घ मध्ये कोणाचा समावेश होतो, संयुक्त स्वराचा. नंतर स्वरादी. स्वरादी मध्ये काय काय येतं, अनुस्वार आणि विसर्ग. मग शीर्षक बिंदूचे दोन उच्चार बघितले, एक असेल अनुस्वार, दुसरा असेल अनुनासिक. मग अनुनासिक म्हणजे अनुस्वार म्हणजे काय, ज्याचा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो त्याला काय म्हणायचं, अनुस्वार. आणि ज्याचा उच्चार ओझरता होतो त्याला काय म्हणायचं, हे अनुनासिक. काय म्हणायचं त्याला, अनुनासिक म्हणायचं. नंतर विसर्ग मध्ये काय बघितलं होतं, उच्छ्वास सोडून उच्चार, म्हणजे श्वास सोडून उच्चार होत असताना ह या वर्णाला काय दिला जातो, झटका दिला जातो. मग पुढे व्यंजन. व्यंजनांनाच काय म्हणलं जातं, हल वर्ण. व्यंजन त्याला म्हणलं जातं परवर्ण, हल वर्ण, स्वरांत किंवा सर्वृत्त. मग हल वर्ण म्हणजे काय, ज्या व्यंजनामध्ये स्वर मिसळलेला नसतो त्या व्यंजनाचा काय म्हणला जातो, पाय म्हणतात. जसे बघा क, याच्यामध्ये जर स्वर मिसळलेला नसेल तर तुम्हाला डेफिनेटली पाय मोडावा लागतो त्याचा. याचा अर्थ काय होतो, या क मध्ये स्वर मिसळलेला नाही. जर तुम्ही क असा लिहिला डायरेक्टली तर याचा अर्थ काय होतो, या व्यंजनामध्ये स्वर मिसळलेला आहे. मग बघा त्याच्यामध्ये बघितलं आपण, त्याचे गट बघितले, वर्गीय व्यंजन किंवा स्पर्श व्यंजन. स्पर्श व्यंजन का म्हणायचं, कारण की त्यांचा उच्चार करत असताना तोंडातील अवयवांचा एकमेकांसोबत संबंध येतो. तोंडातील अवयव कोणते तुमचे, कंठ, तालू, मुर्दा, दात, ओठ. मग या अवयवांसोबत स्पर्श होतो म्हणून त्याला काय म्हणायचं, स्पर्श व्यंजन. मग त्यांचे गट केले आपण. गट कसे केले, कठोर केलाय, मृदू केलाय, अनुनासिक केलाय. मग गट केलाय म्हणजे त्यांचे वर्ग पाडले म्हणून त्यांना काय म्हणायचं, वर्गीय
व्यंजन आहे. नंतर पुढे बघितलं होतं अर्धस्वर. अर्धस्वर मध्ये काय बघितलं होतं? स्पर्श व्यंजन आणि उष्मे दोघांमध्ये येणार म्हणून त्याला काय म्हटलं जातं? अंतस्थ म्हटलं जातं. उच्चार स्वरासारखा होतो अर्धस्वरांचा. मृदू वर्णांमध्ये समावेश कोणते? य, र, ल, व. आता यांना काय म्हटलं जातं? ईषत विवृत्त. यांना काय म्हटलंय? ईषत विवृत्त. विवृत्त कशामध्ये बघितलं होतं आपण? स्वरांमध्ये. मग स्वरांसारखा उच्चार होतो किंवा यांचा उच्चार करत असताना ओठ एकमेकाला पॅक होत नाही म्हणून त्यांना काय म्हणायचं? ईषत विवृत्त म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये. नंतर द्रव्य वर्ण कोणते? र, ल, ळ आणि कंपित वर्ण कोणता आहे तुमचा? र असेल. पुढे उष्मे किंवा घर्षण. आता बघा उच्चारावेळी जोरात हवा बाहेर फेकली जाते. जोरात हवा बाहेर फेकल्याने काय निर्माण होतं? घर्षण निर्माण होतं म्हणून त्यांनाच काय म्हणलं होतं? उष्मे किंवा घर्षक वर्ण. उष्म्यांचा समावेश कुठे केलाय आपण? कठोर व्यंजनामध्ये तसेच महाप्राणमध्ये दोघांमध्ये केलाय. नंतर महाप्राण. महाप्राण म्हणजे काय? फुफ्फुसातील हवा मुखावाटे जोरात बाहेर फेकली जाते त्याला काय म्हणायचं? महाप्राण म्हणायचं. मुख्य महाप्राण किती आहे? एक. एकूण महाप्राण जर विचारले तर किती असतील? 14. मग आता बघा एकूण व्यंजन किती रे? सेम लक्षात कसं ठेवा? कठोर आणि मृदू. मग कठोर मध्ये 13 बघितले होते, मृदू मध्ये 21 बघितले होते. त्याच पद्धतीने महाप्राण मध्ये एकूण 14. मग अल्पप्राण किती असतील? मग महाप्राण सोडून इतर सर्व काय असते तुमचे? अल्पप्राण असते. नंतर विशेष संयुक्त व्यंजन. विशेष संयुक्त व्यंजनांचा समावेश कोणी केला आहे? मोपा सबलिसाने. मग विशेष संयुक्त व्यंजन म्हणजे काय? दोन किंवा दोनापेक्षा अधिक व्यंजन एकत्र येऊन शेवटी त्याच्यामध्ये स्वर मिसळलेला असतो. जसं बघा क्ष. मग क अधिक श अधिक अ. दोन व्यंजन प्लस एक स्वर. याच पद्धतीने जर आपण ज्ञ घेतला, ज्ञ कशी? द अधिक न अधिक य अधिक अ. मग किती व्यंजन झाले? 3. दोन किंवा दोनापेक्षा अधिक व्यंजन एकत्र येऊन त्यामध्ये जर स्वर मिसळत असेल तर त्याला काय म्हणायचं? विशेष संयुक्त व्यंजन. आता संयुक्त स्वर वेगळे, विशेष संयुक्त व्यंजन वेगळे. संयुक्त स्वरामध्ये काय बघितलं आपण? दोन विजातीय स्वर एकत्र येऊन काय म्हणतो? संयुक्त स्वर. इथं काय? व्यंजनामध्ये दोन किंवा दोनापेक्षा अधिक व्यंजन एकत्र येऊन शेवटी काय मिसळत असेल? स्वर मिसळत असेल तर त्याला काय म्हणायचं? विशेष संयुक्त व्यंजन. हे लक्षात ठेवा. तिकडे अरविंद मंगरुळकर स्वरांमध्ये आणि व्यंजनांमध्ये कोण? मोपा सबनीस. याच्यावरती क्वेश्चन येतो. यांनाच काय म्हणलं जातं? संयुक्त व्यंजनांना जोडाक्षर. जोडाक्षर म्हणजे काय? दोन किंवा दोनापेक्षा अधिक व्यंजन एकत्र येऊन शेवटी काय मिसळत त्याच्यामध्ये स्वर असेल. आता बघा कंठांची वर्णांची उच्चार स्थाने. काय लक्षात ठेवणार? वर्णांची उच्चार स्थाने. सिंपल मध्ये ट्रिक लक्षात ठेवायची. काय करायचं याला? के टी एम डी ओ के. काय लक्षात ठेवणार? के टी एम डी ओ के. कंठ, तालु, मूर्धा, दंत्य, ओष्ठ आणि कंठ तालु. आता स्वर माहिती, स्वर किती आहे? 14. मग दोघांपैकी एक घ्यायचा कोणता? आता जसं बघा सजातीय मध्ये काय बघितलं होतं? अ आ इ ई. त्यापैकी एक घ्यायचा. कसं लक्षात ठेवायचं त्याला? ही ट्रिक डायरेक्ट लक्षात ठेवायची. के टी एम डी ओ किती रे? 5. आपण याच्यामध्ये बघा अ इ रु लु उ ए. काय लक्षात ठेवणार? के टी एम डी ओ के अ इ रु लु उ ए. अ इ उ रु लु ए. बरोबर आहे? इथं लक्षात ठेवायचं. इथपर्यंत लक्षात ठेवायचं म्हणजे तुमच्या अर्ध्याला वर्ण संपून जातात. मग पुढे जर गेलं तर गट आपण वर्ण व्यंजनांची गट किती बघितले ते? 5 बघितले ते. कोणते होते? क च ट क प. मग तो ऍज इट इज लक्षात ठेवायचा.
व्यंजनांमध्ये जर गेलं तर काय येईल क च ट त प मग केटीएम डीओ अ ई रु लु उ ए व्यंजनांमध्ये क च ट त प मग आता बघा एक नंबर आहे केटीएम के कितीला आहे कंटिन्यू एक नंबरला आपण एक वर्ण लक्षात ठेवायचं काय हो काय लक्षात ठेवणार एक्स्ट्रा व्यंजन हो दोन नंबरला काय आहे तालव्य मग दोन वर्ण लक्षात ठेवा हो यश किती नंबरला आहे हा दोन नंबरला आता पुढे किती नंबर येतोय तीन नंबर येतोय मग तीन नंबरला लक्षात ठेवायचं रश हो एक नंबरला दोन नंबरला यश दोन वर्ण तीन नंबरला तीन वर्ण र श ळ चार नंबरला दोन परत रिवर्स एक दोन तीन दोन एक या पद्धतीने आता बघा हो यश रश ल काय लक्षात ठेवणार हो यश रश ल मग आता बाकीचे काय उरले तुमचा व उरला व हा एकटाच आहे कोणामध्ये येतो दंतयष्ट व एकटा कंटेस्ट मध्ये काय लक्षात ठेवणार ओ औ आणि आता बघा दंत तालव्य आता दोघांमध्ये कन्फ्युजन करणारी गोष्ट काय तुमची तालव्य म्हणायचं की दंत तालव्य म्हणायचं काय म्हणायचं तालव्य म्हणायचं की दंत तालव्य मग सिंपल मध्ये लक्षात ठेवा आता तालव्य शेवटी कोणतं व्यंजन येतंय तालव्य शेवटी काय येतोय य काय येतोय शेवटी य मग शब्दानुसारच ऍज लक्षात ठेवायचं काय करणार शब्दानुसारच आता बघा तालव्य शेवटी काय येतो य येतो मग य युक्त जर उच्चार होत असेल काय म्हणणार य युक्त जर उच्चार होत असेल तर त्याला काय म्हणायचं तालव्य म्हणायचं कोणते वर्ण च छ ज झ मग य युक्त उच्चार झाला म्हणजे कसं होईल च छ ज झ पुढे असेल दंत तालव्य मग दंत आता या त ची जर फूड केली तर काय येतं त अधिक अ शेवटी काय आला ओ आला मग अयुक्त जर उच्चार होत असेल तर त्याला काय म्हणायचं दंत तालव्य दोघांमध्ये सिंपल गोष्ट शेवटचं वर्ण घ्यायचं फक्त य येत असेल तर तालव्य अ येत असेल तर दंत तालव्य आता बघा जोडाक्षर बघितले आपण आता द्वित्त द्वित्त म्हणजे काय जोडाक्षर आणि द्वित्त मध्ये फरक काय असतो जोडाक्षर मध्ये वेगवेगळे व्यंजन एकत्र येतात जोडाक्षर मध्ये काय असेल वेगवेगळे व्यंजन एकत्र येतात आणि द्वित्त म्हणजे काय केच व्यंजन डबल येतं जसं की बघा इकडे ज्ञ ज्ञचं काय घेतात आपण द अधिक न अधिक य अधिक अ आता हे व्यंजन सारखे चालेल का ती नाही मग याला काय म्हणायचं जोडाक्षर म्हणायचं परत जर आपण घेतलं अक्कल मग आता बघा अक्क क ला काय म्हणणार जरी ते जोडाक्षर आहे पण जर तुम्हाला जर विचारलं हे द्वित्त आहे का तर याचा अक्षर याचं आन्सर काय येईल द्वित्त येईल ते जोडाक्षर आहे परंतु कसं आहे द्वित्त आहे द्वित्त काय आहे कारण एकच व्यंजन डबल येऊन त्याच्यामध्ये काय मिसळलं आहे स्वर मिसळ आहे म्हणजे इथं बघा क अधिक अ एकच व्यंजन काय आलंय दोन वेळा आलंय म्हणून त्याला काय म्हणायचं द्वित्त म्हणायचं आणि जर एकच व्यंजन डबल येत नसेल तर त्याला काय म्हणायचं डायरेक्टली जोडाक्षर ओके आठवण कसं पाठवायचं समजलं केटीएम डीओ के अ ई रु लु उ ए नंतर क च ट त प ह यश रश लस दंत्यष्ट मध्ये एक लक्षात ठेवायचं व आणि कंठस्थ मध्ये काय लक्षात ठेवणार ओ लक्षात ठेवणार ओ औ जायचं पुढे आता बघ जोडाक्षरांची मांडणी जोडाक्षरांची मांडणी ही दोन पद्धतीने केली जाते एक असेल उभी पद्धत दुसरी असेल आडवी पद्धत मग एका वर्णाच्या पुढे जर दुसरा वर्ण लिहिलेला असेल त्याला काय म्हणायचं आडवी पद्धत आणि एका वर्णाच्या खाली दुसरा वर्ण जर लिहिलेला असेल तर त्याला काय म्हणायचं उभी पद्धत आता बघा आडवी पद्धत म्हणजे काय गल्ली ल ला हा लय त्याच्या पुढे लिहिलेला आहे म्हणजे काय झाली आडवी पद्धत जर अक्कल असा शब्द लिहिला
हा क च्या खाली क जर खाली येत असेल तर त्याला उभी पद्धत, जर आडवं येत असेल तर त्याला काय म्हणायचं आडवी पद्धत. मग पुढे असेल आघात किंवा जोर. मग तत्सम शब्द, तत्सम शब्द कोणकोणते? तत्सम म्हणजे काय? संस्कृत मधून ऍज इट इज आले, त्याच्यामध्ये बदल झालेला नसेल त्यांना काय म्हणायचं तत्सम. मग पुण्य, धन्य, कल्याण. मग आता याच्यामध्ये जोडाक्षर, जोडाक्षर म्हणजे काय? एका व्यंजनाला दुसरा व्यंजन जोडून शेवटी काय असेल स्वर मिसळलेला असेल त्याला काय म्हणणार जोडाक्षर. दोनाक्षरी, तीनाक्षरी, चाराक्षरी. दोनाक्षरी म्हणजे काय? दोन व्यंजने. तीनाक्षरी मध्ये तीन, चाराक्षरी मध्ये चार. ते तुम्हाला एवढं बारीक विचारत नाही किंवा म्हणजे त्याच्यावर पोलीस भरतीला क्वेश्चन पडत नाही. पुढे असेल पूर्ण किंवा रस्व उच्चार. रस्व म्हणजे काय? आखूड उच्चार होतो, बरोबर आहे. दीर्घ म्हणजे काय? लांबट उच्चार होतो. तोकडा किंवा निवृत्त किंवा आखूड म्हणजे काय होतं बघा सगळा. गचा उच्चार कसा होतो? एकदम आपण कट करून येतो, त्याला काय म्हणायचं निवृत्त किंवा आखूड. पुढे बघा आता संधी. संधी झाले तुमचं? ओके. संधीमध्ये किती प्रकार संधी तुमची? स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी आणि शेवटी मराठीमधील दोन संधी. मग पूर्वरूप संधी आणि पररूप संधी. मग मराठीमध्ये जे काही तुमचं आता बघा स्वर संधी पहिलीच असेल स्वर संधी, तिला काय म्हणलं जातं अच संधी, त्यालाच म्हणलं जातं विरुद्ध संधी. मग स्वर संधीचे प्रकार, पहिला प्रकार असेल सजातीय संधी किंवा तिलाच म्हणलं जातं दीर्घत्व संधी, तिलाच म्हणलं जातं दीर्घादेश संधी. संधी नाही झाली सर, नाही फक्त समास